नक्कीच या सामन्यामध्ये कोणता संघ हवी पडेल हे देखील पाहावं लागेल, कारण एका साईडला विचार केला तर प्रकाश पारधी असेल तर दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकाल सीओ टिटकारे सारखा एक धडाडीचा फलंदाज आणि त्याच्या समेत स्ट्राईक एंडवर खेळेल फलंदाज चिंतामण. कार्तिक एक स्टारचा 12वा प्रतिनिधी आणि इथे लिहायला कोण नक्कीच दोन्ही संघाचे या ठिकाणी 12वा प्रतिनिधी आपण पाहतोय. तर गोलंदाजीवर पहिला षटक हाताळेल गोलंदाज तुम्ही पाहू शकाल कर्जत मधील नावाजलेला गोलंदाज तुम्ही पाहू शकाल तिघांचा पहिला षटक हाताळताना वसंत हा गोलंदाज स्ट्राईक करेल फलंदाज तुम्ही पाहू शकाल चिंतामण. खूप चांगला फलंदाज सध्या कार्तिक एक स्टार कडून आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकाचा सामना तिघांचा पहिला षटक मैदानामध्ये आपण पाहतोय. काय घडणार काय बिघडणार आपण सामना पाहतोय. यावेळेस पहिलाच बॉल अगदी मीटर म्हणेन नाकाच्या जवळून काढलाय हा चेंडू आणि खूप चांगला बॉल या ठिकाणी निर्धाव फेकी झाला. खऱ्या अर्थाने पाहतोय निर्धाव पहिला चेंडू फेकण्यात आलं. खूप चांगली बॉलिंग आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेस खूप चांगला फटका येतोय समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय त्या ठिकाणी प्रवीण शतरक्षक खूप चांगलं करतोय. एकच धाव घेतली जाईल आणि एका धावेनिशी कार्तिक एक स्टार हा संघ मात्र आपला खाता खोलतोय. तो कार्तिक एक स्टार हा संघ एक या धाव संख्येने श्री गणेश केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल स्ट्राईक एंडवर ज्या फलंदाजाची नेहमी चर्चा होते तो मोठा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहू शकाल नक्कीच सुयोगला. खूप चांगली अप्रतिम डिलिव्हरी सुंदर बॉल या ठिकाणी फेकण्यात आला. जेवढं कौतुक करावं तेवढे कमीच. कार्तिक 11 संघाकडून खेळत असताना सध्या खूप चांगली कामगिरी करत असताना आपण बॉलिंग पाहतोय. वसंत शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू लँड तर झालाय परंतु मीटर म्हणून एकच धाव घेतली जाईल. एका धावेनिशी धाव फलक वधारेल जाऊन पोहोचेल टीमची टोटल अर्थात 2 धावा. 2 धावा धाव फलकावर लागले गेले. काय घडणार या सामन्यामध्ये विचार केला तर कार्तिक एक स्टार एक संघ टाय झाला एक सामना टाय तर झालाय आणि एका गुणाने जर विचार केला तर पुढे असेल तर नक्कीच कार्तिक 11 हा संघ 2 पॉईंटने पुढे असेल. म्हणजेच कार्तिक एक स्टार संघाला हा सामना महत्वपूर्ण असेल जिंकावंच लागेल आणि ती प्रयत्न मात्र सध्या मैदानामध्ये पाहतोय. यावेळेस काय सुंदर गोलंदाजी पाहतोय. षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा. 6 चेंडूचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय आणि जाऊन पोहोचले टीमची टोटल अर्थात 2 धाबा. तर नेक्स्ट बॉलर आपण पाहू शकाल सचिन. कार्तिक 11 संघाकडून खेळत असताना सचिन नेक्स्ट बॉलर आपण पाहू शकाल सचिनला. हा षटक जर मागच्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केला. सुंदर षटक राहिलं वसंत याचं. तर यावेळी सचिन कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. समोर फलंदाजाचा विचार केला तर स्ट्राईक एंडवर म्हणजे बॅटिंग स्टान्सवर तुम्ही पाहू शकाल फलंदाज खऱ्या अर्थाने सुयोगला. तर नॉन स्ट्राईक एंडवर खेळत असताना फलंदाज तुम्ही पाहू शकाल चिंतामण इष्टेला. ही 2 जोडी खऱ्या अर्थाने सध्या कार्तिक एक स्टार संघाकडून खेळते परंतु एक गाव 11चा विचार केला तर दोन्ही एकाच संघातील प्लेयर
यावेळेस खूप चांगला फटका येतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू निघून जाईल सीमारेखा पार. सुयोगचा ब्रँड अर्थात येतोय फटकार. 4 धावा. देखील आपल्याच हातात असतं आणि तेच नशीब गडबत असताना खडे खडे लावलाय फलंदाज. सुयोगच्या बॅट मधनं येतोय डीप मिड विकेटला खणखणीत षटकार. पहिलेच म्हटलं होतं, ज्या फलंदाजाची मी खऱ्या अर्थाने गणना केली होती की हा जो फलंदाज जोपर्यंत बॅटिंग स्टॅन्सवर असेल तोपर्यंत धाबांचा मात्र डोंगर पाहायला मिळेल यात शंका नसेल. कारण कार्तिक ए स्टार म्हटलं तर खऱ्या अर्थाने फलंदाजीचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी गती परिवर्तन करत असताना सचिन हा गोलंदाज ज्यावेळेस मागच्या बॉलवर चढवलेला प्रहार नंतर केलेला कमबॅक सचिन गोलंदाजाने अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी हाताळली आणि निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. नेक्स्ट बॉलवर खऱ्या अर्थाने कमबॅक केलं परंतु इथून कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल क्षेत्ररक्षक जज करणार तोपर्यंत निश्चित या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने मोठा मासा गळायला लागला आणि मी तर म्हणेन सुयोग सारखा फलंदाज बॅक टू द डगआउट. फलंदाज तुम्ही पाहू शकाल भालचंद्र हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना फटकेबाजी तर नक्कीच पाहायला मिळेल यात शंका नाहीये. कारण मागचे सामना जर विचार केला तर तब्बल 49 म्हणजे 49 धावा CSKच्या विरोधात ठोकले होते. तोच संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कार्तिक ए स्टार संघ. प्रत्येक बॉलवर षटकार मारण्याची ताकद फलंदाजाकडे निश्चित पाहायला मिळेल परंतु तितकीच सुंदर गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने सचिनच्या माध्यमातून. धावफलक जाण पोहोचले तब्बल 12 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय आणि या षटकामध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक करावं लागेल कारण धावफलक ओनली फक्त आणि फक्त 12 धावर थांबलाय. कुठेतरी धाबांचा डोंगर वाढवायचा असेल तर प्रयत्न करावे लागतील मैदानामध्ये. इथे वाईड बॉल म्हणजेच एक अभांतर धाव जोडली जाईल धाव फलकावर. आणि इथून फटकेबाजीला सुरुवात करावी लागेल कारण 12 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. दोन्ही बंधू खऱ्या अर्थाने एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज तर नक्कीच होणार हे नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रकाश पारदी आणि भालचंद्र पारदी अशी 2 बंधूंची जोडी खऱ्या अर्थाने आपण मैदानामध्ये पाहतोय एकमेकांच्या विरोधात खेळत असताना. नक्कीच पुढील नेक्स्ट बॉल सचिन याचा. यावेळेस खूप चांगला फटका भालचंद्रच्या बॅट मधून निघालाय. यावेळेस समोरच्या दिशेने उडवला बॉलला षटकार. षटकाराने धाव फलक जाण पोचला तब्बल 19. पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 धावा. दुसऱ्या षटकारमध्ये विचार केला तर तब्बल 18 धावा खर्च केल्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने
पात्र संपर्क प्रमुख आदरणीय सुरेश दादा केवारी यांच्या माध्यमातून चिंतामण इष्टे यांनी लागोपाठ जर 3 बॉलला 3 षटकार ठोकले तर सुरेश केवारी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल. खूप चांगली संधी आणि खूप चांगलं लागलेलं बक्षीस. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हे असलेलं खेळाडूवर प्रेम आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. पात्र संपर्क प्रमुख शिवसेना सुरेश केवारी दादा याचकडून खऱ्या अर्थाने 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. लागोपाठ 3 षटकार मारल्यानंतर प्रयत्न तर केले जात होते परंतु बॉलची उसळी ज्यावेळेस घेतली त्यावेळेस खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल विजय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सध्याच्या घडीला जर विचार केला तर खूप चांगली धावगती आपण पाहतोय. 19 धावा तर लागले धाव फलकावर. स्ट्राईक एंडवर सलामीला गेलेला फलंदाज अजूनही मैदानावर सज्ज असेल तो मात्र चिंतामण. यावेळेस मात्र खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल डॉट घेतला जातोय कारण या धावपट्टीचा विचार केला तर गोलंदाजीसाठी खूप अनुकूल धावपट्टी अशी पाहायला मिळते. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा खेळायचं होतं परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय विजयच्या माध्यमातून. बॅक टू बॅक विचार केला तर 3 डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतात. चिंतामणकडून एक कुठेतरी स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असेल. 1000 रुपयांचं लावलेलं पारितोषिक पटकवण्याचं काम तर नक्कीच करावं लागेल. हे देखील विसरून चालणार नाहीये परंतु त्याच प्रकारे फलंदाजी सुद्धा करावी लागेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू यावेळेस खूप चांगला फटका येतोय. कव्हर ड्राईव्ह मधून चेंडूला ढकलला. बॉल निघून जाईल. सीमा पार येतोय चिंतामणच्या बॅट मधून. अप्रतिम चौकार. झालाय चौकार तर आलाय. अजून षटकातील काही बॉल शिल्लक असतील त्या बॉलवर प्रहार पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू फेकला परंतु सुंदर डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. पाहता पाहता पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. खूप छान गोलंदाजी आपण पाहतोय विजयच्या माध्यमातून. जरी एक चौकार खाल्ला असेल तरी सुद्धा कमबॅक करण्याची ताकद खऱ्या अर्थाने विजय या गोलंदाजाकडे पाहायला मिळेल. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू उडवलाय आणि पकडलाय झेल चिंतामणचा आणि संपवलाय खेळ तो मात्र चिंतामण या फलंदाजाचा. डीजे फलंदाज मैदानामध्ये रवाना होत असताना तुम्ही पाहू शकाल अनिल हा फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. अनिलकडून अपेक्षा असेल षटकार आणि चौकारांची नक्कीच आतषबाजी पाहायला मिळेल. खूप चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सध्या कार्तिक ए स्टार या संघाकडून खेळत असताना नेहमीचा विचार केला तर JD11 संघाकडून खेळत असताना आपलं प्रतिनिधित्व बजावत असतो परंतु आज कार्तिक ए स्टार संघाकडून कशा प्रकारे खेळला जाईल हे देखील पाहावं लागेल. आपका संघर्ष जितना बड़ा होगा आपकी सफलता उतनी ही बड़ी होगी. काय घडणार या ठिकाणी या मैदानावर खऱ्या अर्थाने कार्तिक ए स्टार हा संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचवेल का. आपली धाव संख्येचा विचार केला तर 10 फलक जाऊन पोहोचला तब्बल 23 या आकड्यावर. गोलंदाजी मार्कवर प्रवीण
यावेळेस पहिल्याच बॉलवर पाठवलाय बालचंद्रचा तडागा आणि टिपलेला झेल गोल्डन डकची पहिली शिकार ठरते. बालचंद बॅक टू द डगआउट. स्टेशन टाकरवाडी संघाचा खेळाडू अनिल पारधी यांच्याकडून तब्बल 200 रुपये कॅश दिली जाईल. जर 3 बॉल 3 षटकार ठोकले असतात नक्की 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आता खरं मजा येणार आहे कॅशला. आणि तद्बुद्धी जर विचार केला तर यावेळेस समीरच्या बॅटमधून बॉल फसलाय आणि पकडलाय. हे आहे ना मालक आहे ना कोण समीर. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो नेक्स्ट फलंदाज एंटर होत असताना मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल लेफ्ट हँड फलंदाज हर्ष सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. अनिल दोरेवर लावलेलं बक्षीस पाहायला मिळेल का? 3 बॉल आणि 3 षटकार. तब्बल अनिल पारधी स्टेशन टाकरवाडी संघाचा खेळाडू त्यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. हे खऱ्या अर्थाने प्रेम आहे खेळाडूंवर आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. यात मात्र शंका नाहीये. ही लीगचा विचार केला तर कोणी म्हणेल ह्या लीगचं आयोजन कोण करत असेल तर ते म्हणजेच आमचे सोमनाथ दादा वाघमारे यांच्या माध्यमातून हे नेहमीच आपण कर्जत प्रीमियर लीग अनुभवतोय. कारण खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर मेहनत आणि प्रत्येक खेळाडूंवर त्यांना माहिती आहे अगदी तळागाळातील खेळाडू कशा प्रकारे वर येतील हा उद्देश ठेवून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा भरवली जाते. आणि स्वतः जरी कामाच्या विळख्यात अडकले असतील तरी सुद्धा 5 दिवस कशा प्रकारे रजा टाकणं हे देखील त्यांच्याकडून आम्हाला समजतंय. नक्कीच हा खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूंवर असलेला प्रेम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडवर ज्या फलंदाजासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज लावलंय 3 बॉल आणि 3 षटकार पाहायला मिळेल का? समोर गोलंदाज तुम्ही पाहू शकाल प्रवीण सध्या लोहगाडी संघाकडून खेळत असताना या ठिकाणी कार्तिक यंगस्टार संघाकडून कार्तिक 11 संघाकडून खेळतोय आणि पहिलाच बॉल निर्धाव फेकला अनिलसाठी. नक्कीच खूप चांगली कमबॅक करतोय. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही मित्रांनो. पराभव करू शकत नाहीये. इथे तुम्हाला चांगलं आणि सन्मानाने खेळावं लागेल. यावेळेस खूप चांगला फटका येतोय. कव्हर ड्राईव्ह मध्ये ढकललाय बॉल. एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि पाहता पाहता कंप्लीट 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि या 2 धाबीनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 26. जी धाव गती पाहिजे होती खऱ्या अर्थाने कार्तिक यंगस्टार संघाला ती आता पाहायला मिळते. 26 धावा धाव फलकावर लागले गेलेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 4था प्रगतीपथावर असताना या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं असेल. परंतु अनिल अजूनही स्ट्राईक एंडवर आहे. एखादा षटकार येणं खूप गरजेचं असेल कार्तिक यंगस्टार संघाकडून आणि तो पाहायला मिळेल का? फुल टच बॉल चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि पकडला झेल. संपवलाय अनिल दोरेचा खेळ. डीजे
दाराला विनंती करेल तेजस CSK आणि हरड कार्तिक 11 ओके हां त्याचा काय ओके ओके कोण मयूर निरगुडा ना रायगड प्रीमियर लीगचा. तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने काही दिवसातच आपल्याला या ठिकाणी नाही परंतु रायगड प्रीमियर लीग पाहायला मिळेल. आदिवासी रायगड प्रीमियर लीग पाहायला मिळेल आणि त्या लीग मध्ये असलेले पॅकर कलोते संघाचे खऱ्या अर्थाने मयूर निरगुडा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावर यायचंय आणि स्थान पण पाहायचंय. नक्कीच पॅकर म्हटलं तर प्रत्येक संघ आपला संघ कशा प्रकारे खेळतोय हे पाहण्यासाठी आज कलोते या ठिकाणी येऊन बिलॉंग करत असताना आज आमच्या कर्जत तालुका प्रीमियर लीगला उपस्थिती दाखवल्याबद्दल तुमचं मनापासून मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो साहेब. या इकडे बसूया आपण. तर नक्कीच सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत तुमचं. जातो मैदानाकडे जिथे गरज आहे येणारे 24 बॉल आणि 27 धावसंख्येची कशा प्रकारे 27 धावा डिपेंड केल्या जातील का. दोन फलंदाज आपण पाहतोय प्रकाश आणि वसंत अशी जोडी खऱ्या अर्थाने मैदानामध्ये रवाना होईल यात शंका नाहीये. दोन पंचांच्या भूमिकेत विचार केला तर अगदी मी तर म्हणेन सतत 3 दिवस पंचगिरी करत असताना सतत चौथा आज दिवस पंचगिरी करत असताना आमचे समीरजी मुखडे सर आणि सुनील मुखडे सर आणि संजयजी सर हे दोन्ही सरांचं मात्र मी मनपूर्वक स्वागत करेल. कारण अनुभव क्रिकेटचा अनुभव म्हटला तर खूप मोठ्या प्रमाणात असेल आणि कुठेतरी आज आमच्या कर्जत प्रीमियर लीगला हे पंचांच्या स्वरूपात लाभले गेलेत. पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार. जाते मैदानामध्ये 2 जोडी एंटर होत असताना आपण पाहतोय खऱ्या अर्थाने प्रकाश आणि वसंत अशी जोडी आपण पाहतोय. सुरुवात तर झाली आहे. आता जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत थांबणार नाही असंच काही सांगत असताना प्रकाश पारदी आणि वसंत पारदी या ठिकाणी कशा प्रकारे खेळ केला जाईल ते देखील पाहावं लागेल. 24 बॉल 27 धावसंख्येची गरज. नक्कीच सामना आपण पाहतोय खऱ्या अर्थाने कार्तिक 11 आणि त्याच्या विपक्षात कार्तिक यंगस्टर असा सामना आपण पाहतोय. याची देवी याचा डोळा आणि स्पर्धा आपण पाहतोय पर्व 7वे. पुन्हा एकदा सर्वांचं या युट्यूबद्वारे जेवढे प्रेक्षक ही मॅच पाहत असाल त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जातो मैदानाकडे जिथे गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहू शकाल. भल्या फलंदाजाला घाम फोडणारा गोलंदाज तुम्ही जर पाहिला तर हर्ष गोलंदाजी मार्कवर. तर बॅटिंग स्थानचा विचार केला तर फलंदाज ज्याची खाती आहे नक्कीच मी या ठिकाणी उल्लेख करेल ABD विलियर्स च्या स्टाईलने मारणारा षटकार जो ज्यांच्या बॅटमधून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो तो फलंदाज खऱ्या अर्थाने बॅटिंग स्थानवर फलंदाज प्रकाश पारदी. कशा प्रकारे ही मॅच मात्र अनुभवायला मिळेल हे देखील या ठिकाणी पाहावं लागेल. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस कसतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतोय. इथे प्रगती केली जाईल का हे देखील पाहावं लागेल. आणि पहिल्याच बॉलवर मात्र खूप चांगली बॉल आपण या ठिकाणी पाहायला मिळाला. हर्ष या गोलंदाजाकडून प्रयत्न तर सुरू केला होता फलंदाज प्रकाश पारदीने परंतु काढलेला हा निर्धाव बॉल कितपर्यंत सामना खेचू शकतो हे देखील पाहावं लागेल. टिफनचा पहिला षटक हाताळत असताना गोलंदाज हर्ष यावेळेस ज्या पद्धतीचा उल्लेख केला त्याच पद्धतीने फटका मात्र पाहायला मिळाला. प्रकाश पारदीच्या बॅटमधून उडवलाय धडाकेबाज षटकार.
बरोबर निश्चित ठोकलाय तो मात्र षटकार षटकार आणि षटकार. खूप चांगली बॅटिंग आपल्याला आज पाहायला मिळेल ज्या फलंदाजावर खऱ्या अर्थाने पूर्ण कार्तिक 11 संघाची जबाबदारी आहे तो फलंदाज. बॉल द्यायचं फेक फेक अरुण बॉल घे. ए घे फेक तो. खेळाडूंनी थोडस सहकार्य करावे आयोजनाला ही विनंती. सर्वांना क्रीडा प्रेक्षक रसिकांना थोडस सहकार्य करणं अपेक्षित असतं कारण ही लीग आपली सर्वांची. तर निश्चितच सामना आपण पाहतोय अप्रतिम बॅटिंग खऱ्या अर्थाने मैदानामध्ये चालू आहे. 27 धावसंख्येचं लक्ष असताना आलेला षटकार आणि का मी कलोत्यावरनं या ठिकाणी आलोय तो सामना पाहण्यासाठी. तर नक्कीच त्यासाठी दिलेलं प्रात्यक्षिक उदाहरण प्रकाश फार्दीच्या बॅटमधनं खऱ्या अर्थाने डीप मिड विकेटला पाठवलेला हा षटकार अगदी अप्रतिम पाहायला मिळाला. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर अशी काही जीवलग माणसं असतात जी फक्त सोबत असली तरी सगळं काही ठीक झाल्यासारखं वाटतात. आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका आणि पाठवलाय फलंदाज प्रकाशच्या बॅटमधून. ठोकलाय आणखी एक षटकार. मास्टर हर्ष फार्दी यांच्या विरोधात खऱ्या अर्थाने हा प्रहार पाहायला मिळतो. फलंदाज प्रकाशच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार तर आलेत. तिसरा षटकार येईल का आणि ते देखील त्याच पद्धतीचा फटका पहिला पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि बॉलला पाठवलाय सीमा रेखा पार. येतोय फलंदाज प्रकाशच्या बॅटमधून चौकार. मैदानाच्या आतमध्ये होत आहे आणि सोमनाथ दादा तर नक्कीच म्हणतात की उत्तम ज्या प्रकारे तुम्ही बोलला ना त्याच प्रकारे ही फलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक बॉल या ठिकाणी सीमारेखा पार पाठवला जातोय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप चांगले होते. एक धाव घेतली जाईल आणि एक धावेची धाव फलक जाऊन पोहोचेल. 17 या आकड्यावर 17 धावा सध्या प्रगती पथावर आपण पाहतो. नक्कीच वसंत स्ट्राईक एडवर येतोय या ठिकाणी मात्र बॉलला हलकाशा पुश केला आणि षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा. म्हणजेच 6 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि टीमची टोटल अर्थात 18 धावा. फलकावर 18 धावा लागले गेले. खूप चांगली बॅटिंग आपण पाहतोय खऱ्या अर्थाने कार्तिक 11 संघाकडून. पहिला सामना तर कार्तिक 11 संघ जिंकलाय ज्यावेळेस 1 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज असताना जो मारलेला प्रकाश फार्दीने षटकार तो देखील या सामन्याचं चित्र काही पलटवू शकतोय आणि फटकारलेला तो मात्र विजय. नक्कीच पहिला सामना खऱ्या अर्थाने विजय झालाय कार्तिक 11 संघ. तर दुसरा सामना विजय होईल का हे देखील पाहावं लागेल. 18 धाव फलकावर लागले गेलेत. येणारे काही बॉलचा खेळ अजून शिल्लक असेल म्हणजे येणारे 18 बॉल आणि बनवायचे तब्बल किती झालेत 18 झालेत ना 9 धावा. 18 बॉल 9 धावा बनवायचे. कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. तत्पूर्वी तेजस CSK 11 संघाचा कर्णधार आणि हरड प्रतिष्ठान 11 संघाचा कर्णधार विनंती असेल या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करण्याचं काम देखील मात्र वसंतच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होते. वसंतला माहिती आहे 8 पाहिजे. येणारे बॉल
17 8 धावसंख्येची गरज. छत्री पावसाला थांबू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष देण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. तो संघर्ष आज कार्तिक A*11 संघाला आत्ता करावं लागेल, परंतु वेळ निघून गेले. 8 धावा जिंकण्यासाठी गरज असेल. बिग हिट लावण्याचा प्रयत्न मात्र केला जात होता मैदानामध्ये, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. समीरने मात्र ओळखलंय, प्रकाश पारदीला जर बॉल समोरच्या दिशेने ठेवला तर नक्कीच षटकार आणि चौकारांची आतषबाजी करेल. यावेळेस मात्र उडवला झेल तर पाहायला मिळालं, परंतु झेल ड्रॉप. म्हणजेच पुन्हा एकदा फलंदाज प्रकाशला जीवदान दिलं जात आहे. एक धाव घेतली जाते. एक धावणीशी धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 20 या आकड्यावर. अजूनही 7 धावसंख्येची गरज असेल तर 7 धावा कशा प्रकारे डिपेंड केल्या जातील, या षटकात 7 धावा पाहायला मिळतील का हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र खूप चांगला फटका येतोय. शॉर्ट मिड ऑलला चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला पकडणार. एक धाव घेतली जाईल आणि एक धावेने धाव फलक वधार येईल. 21 धावा धाव फलकावर लागले गेलेत. म्हणजेच 6 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. सामना षटकाराने फिनिश करू शकेल का हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र सन्मान दिला जातोय. कव्हर ड्राईव्ह मध्ये खूप चांगला फटका येतो. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळते. पाहता 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांशी धाव फलक वधारून जाऊन पोहोचेल तब्बल 23. लॉट्स ऑफ 1-0 विकेट. 23 धावा धाव फलकावर लागले गेले. संघर्ष करत असताना जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची हार मानू नये आणि तो संघर्ष दाखवत असताना इथे केलेली चूक म्हणजेच वाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप चेंडूला फेकला. खऱ्या अर्थाने एक अभ्यंतर धाव फलकावर जोडली जाईल हे देखील या ठिकाणी पाहावं लागेल. मी विनंती करेल व्हॉइस ऑफ कर्जत डोले सर, आपण कुठे असाल या ठिकाणी यायचं, कारण नेक्स्ट मॅच असेल CSK आणि त्याला फाईट करेल हरड प्रतिष्ठान 11 हा संघ. तर या ठिकाणी एक धाव घेतली जाते. एक धावणीशी धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 25. लॉट्स ऑफ 0 विकेट. म्हणजे 25 धावा धाव फलकावर लागले गेलेत. अजूनही 2 धाव संख्येची गरज असेल. ओव्हर म्हणजेच 2 षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय. अजूनही 2 धाव संख्येची गरज असेल. येणारे 12 बॉल 2 धावा. षटकार.